व्यासपीठावर बसलेले सर्व, सुरुवातीला माझ्या भगिनी आणि नंतर माझा भाऊ, कारण आज ज्या महिला ज्या भगिनी बघून खरोखर मनाला एवढा आनंद झालेला आहे का खरोखर महिलांना काही काम नाही का. एवढ्या आज महिला उत्सुकतेने आल्यात. का आल्यात तर भावाच्या भेटीला आल्यात. हां, भाऊ वाट बघतो बहिणींची आणि खरोखर बहिणी एवढ्या उत्साहाने आलेल्या आहेत. आज त्या आईबापाची खरोखर का सांबरे भाऊंसारखा मुलगा त्यांच्या पोटी रत्न जन्माला आलं आणि त्या रत्नाने खरोखर गोरगरिबांचा उद्धार केला. अशा वेळेस जो धावतो तो खरंच भाऊर आहे. मी एक तुम्हाला प्रसंग म्हणजे घडलेली हकीकती सत्य सांगते का. सुरुवातीला ज्यावेळेस लॉकडाऊन होता, सुरुवातीलाच 22 आणि 23 तारीख गेली आणि 24 तारखेला एवढी दुर्घट घटना घडली का माझं झालं ॲक्सिडेंट. मी पडली गाडीवरून पडल्यानंतर मला एकही दवाखाना एकही हॉस्पिटल उघडा नाही आहे. अशा वेळेस आम्ही 4 माणसं जवळ होतो, माझं 2 मुलगा आणि माझे पती. अशा वेळेस माझ्या प्रसंगाला फक्त माझी नणंदवाली नंदेच्या प्रेतावर चालले असताना मध्येच माझं ॲक्सिडेंट झालं. मी गाडीवरून पडली नदी नाक्यावर. सोबतीला कोणी नाही, फक्त 2 मुलं आणि मिस्टर. अशा वेळेस अचानक बघा देव कसा माणसाला साथ देतो का. कर्म चांगले असले तर खरोखर देवाला सुद्धा दया येते. अशा वेळेस माझ्या एका भाच्याने मला फोन केला, मामा तुम्ही कुठे आहेत, वाट बघतायत प्रेतावर, प्रेत थांबवलंय भावासाठी. तेव्हा मामा बोलतायत का माझ्या मिसेसचं ॲक्सिडेंट झालेले आणि त्या अशा अवस्थेमध्ये आहे. ते माझे भाचे प्रेतावर न जाता ते माझ्याकडे धावत आल्यानंतर त्यांनी उचलून मला हॉस्पिटलमध्ये नेलं. मला ॲडमिट केली. मला तर सुद्धही नव्हती. मी 3 दिवस डोळेसुद्धा उघडून बघितले नाही. पण अशा वेळेस मला ब्लडची गरज लागली. तेव्हा माझ्या गावचा पुतण्या पंकज पवार आणि आवलोट्याचे देसले भाऊ यांना दोघांना माझ्या मुलांनी फोन केलं का माझ्या आईला ब्लडची गरज आहे. त्यावेळेस पंकज पवार म्हणाला का तू माझ्याकडे ये, मी तुला 2 बाटल्या ब्लड देते. आज एवढी अभिमानाची गोष्ट वाटते का त्या 2 बाटलीच्या ब्लडच्या जीवावर मी अजूनपर्यंत आहे. मी अजूनही एक थेंब रक्त बाहेरचं पडले नाही का तर भावाने मनापासून मला दिलेले बहिणीवर केलेलं प्रेम खरोखर आहे हे मी आज सांगू शकते. खरोखर भावाची माया वेडीच असते. तुमचा पैसा नको, तुमची संपत्ती नको, तुमची इष्टकी नको. कोण विचारतो त्याला, कोणी नाही विचारत. फक्त विचारतो बहीण भावंडाच्या नात्याला. जो संकटाला धावतो तो खरा भाऊ आणि वेळाप्रसंगाला धावतो तो खरा मित्र असावा तो प्रसंगाला धावतो तो मित्र. माझंच मी दुसरं उदाहरण सांगते. माझ्या मोठ्या मुलाचा लहानपणी 2 महिन्याचा असताना एका मुलाने मारली. माझ्या मुलाचा डोळा गेल्यानंतर आम्ही बरेच वर्ष बाहेर राहिल्यानंतर आम्ही आता घरी आलो. आम्ही घर वगैरे व्यवस्थित. पण माझ्या असं सगळ्यांनी म्हणणं झालं मुलगा लग्नासारखा झालेले 29 वर्ष झालेले. पण आम्ही जिथे 2 ठिकाणी मुली बघायला गेलो तर बघा आई बापाच्या जीवाला किती लागतं. तेव्हा ती लोक बोलायला लागली का बाळाचा डोळा मुलगा माझा काम व्यवस्थित करतो, सगळं व्यवस्थित आहे. पण ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी आम्हाला डोळ्याचा प्रॉब्लेम सांगितला. मी लगेच पंकज बाळाला फोन केला, माझ्या लेकाला फोन केला. पंकज रात्रीच्या 11 वाजता आला, ठाण्यावरून आला, घरी आला. त्याने बघितलं तर डोळा बोलतो मी थांबा बोलतो डॉक्टरांना फोन करतो. पंकजने लगेच डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी सांगितलं का त्याला मुंबईला घेऊन जा. माझी 2 मुलं मुंबईला घेऊन गेली. पंकजच्या संपर्कात राहिली. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आईबापाची इच्छा कशी असते का माझ्या मुलाला दिसावं. म्हणून त्या डॉक्टरांनी सांगितलं का हा मुलगा तुमचा लहान असताना ही घटना घडलेली आहे. आता त्याच्या नसा आहेत ते लहान झालेले आहेत. त्याचं का ऑपरेशन होऊ शकणार नाही. तुमचा मुलगा व्यवस्थित आहे, गाडी चालवतो, व्यवस्थित कामावर जातो, काहीच विचार करू नका. आणि त्या भाऊंच्या संपर्कामध्ये राहूनही
माझ्या ह्या दोन गोष्टी खरोखर मोलाच्या घडल्या. मी आयुष्यभर माझ्या भावाला विसरू शकणार नाही. आज सांगायची गोष्ट अशी का माझ्या आत्याच्या जावयांच्याच कार्य आहेत, पण त्या कार्याला मी गेली नाही. मी सांगितलं मी जाईन तर माझ्या भावाच्या कार्याला जाईन, भावाच्या कार्यामध्ये येईन. मी त्या कार्याला आज गेली नाही. का तर माझ्या ह्या शरीरामध्ये रक्त सळसळतंय. आज जी मी उभी आहे तुमच्या समोर त्या एका दोन बाटलीच्या थेंबांमुळे मी उभी आहे. मग त्या भावाचे उपकार मी विसरू कशी? नाही विसरू शकणार. त्या भावानी काय दिलंच पाहिजे असं नाही, पण त्या भावाचा प्रेम आणि माझा पंकज पवार यांना खरोखर माझे आई बाबा, भाऊंचे आई बाबा यांना सुद्धा एकच खरोखर का तुम्ही लाखो जनतेचा उद्धार केला, लाखो जनतेला तुम्ही अंधारातून उजेडामध्ये आणलं. अशा पुत्राचा लाभ होणं फार भाग्याचं. तुम्ही खरोखर आई बाप भाग्यवान आहेत. काय त्या महिला आहेत का हो? त्या महिलांना काय काम नाही का? कोणाच्या घरामध्ये करायला कोणी नाही, तरी पण महिला एवढ्या आवर्जून आल्यात कार्यक्रमाला. का आल्यात? का तर त्या भावाची गोडी आहे, त्या भावाची आपुलकी, भावाची प्रेम आहे. प्रेमाने सगळं येतं म्हणून एवढी जनता इथपर्यंत पोहोचलेली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे का कधीही कोणता कार्यक्रम असला तर खरोखर सर्व एवढ्या महिला आवर्जून भावाच्या कार्यक्रमाला राहतील आणि माझ्या भावाला पुढचं आयुष्य सुख शांती समाधान. पंकज पवार आणि इथे जे करणारे काम करणाऱ्या लोकांना सुद्धा भगवंताकडे प्रार्थना करते का पुढचं आयुष्य त्यांचं सुख शांती समाधान आहे आणि भरभराटीचं यश त्यांना मिळो एवढीच भगवंताकडे प्रार्थना करते. एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवते. चुकला असेल तर माफ करा. नाही राहिलं मनोगत व्यक्त करताना जी आई असते, जी बहीण असते, तिला खरोखर त्या भावाच्या बद्दल औंढा बोलतात ना आपल्या याच्या भाषेमध्ये, तो आतून गहीवरून येतो अंतःकरण म्हणून रडायला येतं. म्हणून रडल्याने माझं पण आत मन मोकळं झालं. एवढे बोलून मी 2 शब्द संपवते. जय भारत, जय महाराष्ट्र.